पहिलाच बॉल चांगलासा डाऊन द लेग साइड पाहू शकाल. चेंडू निघून चाललाय डीप मुळीक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय साहिल वारगडे. ओहो काय पाहू शकाल क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं. या टीम साठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी बालू सर आहेत. धावा वाचवल्या गेल्यात. भाऊ जाऊ का आता. धाव सगळा पाहायला मिळते ती 2 धावा पहिल्याच चेंडूवरती पाहू शकाल. एक्शन रिप्ले मध्ये पाहू 3 धावा का 3 धावा. धाव फलकावर नक्कीच 3 धावा. रुपेश यार प्रेमसाठी फुलेलीचा बॉल मात्र नक्कीच पावसाला खोदून काढला होता. क्षेत्ररक्षक नक्कीच पोहोचले गेलेत आणि नक्कीच चेंडू चाललाय स्लिम मिड ऑफच्या रिदरमध्ये. एक सिंगल नक्कीच जुळले जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे ती 4च्या घरामध्ये. पहिला चेंडू 3 धावा त्यानंतर पाहू शकाल एक सिंगल. पुढे चेंडू पुण्याला रुपेश यार सतीसाठी फुलेलीचा चेंडू मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून चाललाय. आज शॉट थर्मॅनच्या वरून कौर फळच्या वरून नशिबाचा आलाय. चौकार 4 धावा. आठ धावसंख्या. पुढे चेंडू पुढे रुपेश तयार. ओहो याला मात्र नक्की बॅटची लिडिंग एज. ओहो झेल मात्र धरतीला दान. खराब क्षेत्र पाहू शकाल. नक्की दिशा दाखवून दिले. आडवा बाट नाही हा कडक प्रहार प्रकार सूर्याच्या तेजमय किरणांमध्ये सूर्याने सलाम करावा असं सतीशने नक्कीच आसमान दाखवणारा हा येतोय. प्रेमच्या बाट मध्ये नक्कीच षटकार 6 धावांसाठी. बॉलची पूर्तता करायची. बॉल बॉय चला व्हॉलेंटियर स्वयंसेवक तुम्ही जेवले असाल दुपारचा नाश्ता केला असेल तर नक्की त्या बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पाऊशाला नक्की षटक क्रमांक नक्की पाहू शकाल. पहिलं समाप्त. धावसंख्या 15. चला मित्रांनो वेल वाचवायचा आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे बरोबर ना. बरोबर. साहिल वारगडे तयार सतीसाठी. नक्की चांगलासा बॉल मात्र उडवला ऑन साईडला. तिकडे मात्र चांगलासा बॉल मात्र एक्झिक्यूट केलेस. आकाश वारगडे तिकडे पोहोचला गेलेत. ओहो लाजवाब थ्रो पिकअप गॅदर ऍक्शन. पाहुशाल ज्या प्रकारे नक्की भारताचा स्टार खेळाडू नक्की पाहुशाल रवींद्र जडेजा थ्रो करतो त्याच्याच प्रमाणे रॉकेट थ्रो पाहायला मिळतो आकाशांचा. धाव फलकावर पाहू शकाल ते 17.
याला तर नक्की इथं पाहू शकाल थोडासा आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डॉट ढिलर पाहू शकाल धाव संख्या 17. नक्की फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केला गेलाय. तोफा तर तोफा कबूला. सतीच्या बॅट मध्ये हा नक्की 6 धावांसाठी षटकार. 23 पाहू शकाल नक्कीच बिनगडी बाद 23 धाव संख्या. ओम साई चषक गायदरा पाहू शकाल मोठे लढत पाहायला मिळते. फुल पुन्हा साईल तयार. याला मात्र नक्की इथं पाऊशा सबमरीन डिलिव्हरी. सबमरीन याचा अर्थ असा आहे मित्रांनो, जेव्हा बॉल मात्र गुडघ्याच्या खाली राहतो त्याला सबमरीन म्हटलं जातं. आणि तो जो गुडघ्याच्या खाली मात्र उसळी नव्हती आणि गुडघ्याच्या खाली राहिलेला बॉल मात्र सबमरीन डिलिव्हरी उसळी नाही आहे. 23 धाव संख्या धाव फलकावर. ओहो याला मात्र नक्की पाहू शकाल चेंडू मात्र नक्की पाहू शकाल विकेट कीपरच्या हातामध्ये बिसावलाय. चेंडू आलाय डॉट बॉल. नक्की चांगलासा फटका एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे तिकडे आणि करणार नाही चुकी. धक्का पाहायला मिळतो पहिला. 1 गडी बाद धाव संख्या 23. चला घाई करायचे न्यू बॅटर जरा धावत पळत जायचंय. नक्की 2 षटकाचा विचार केला असेल तर धाव संख्या धाव फलकार पाहू शकाल 23. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. आकाश येतोय. ओहो याला मात्र चांगलासा फटका पाहू शकाल. एकजुटी केला पाहायला मिळतोय. दर्शक बनतील प्रेक्षक आणि प्रेक्षकांमध्ये मात्र डिपॉझिट केले खाली जमीन आणि वरती ढग आणि त्या ढगांमध्ये मात्र डिपॉझिट केलेला हा षटकार 6 धावांसाठी. प्रेमच्या बॅट मध्ये नक्कीच हा पाहू शकाल गजानन मुंडोळा नक्कीच गजा बाय नक्कीच पाहू शकाल. बॉल मात्र गॅदर करताना पाहायला मिळत आहे. 1 गडी बाद 29. पुढे आकाश तयार प्रेमसाठी. पुन्हा एकदा नक्की यावलं नो बॉल. तोफा तर तोफा कबूला. 7 धावा बाय 1 गेट 1 वडापावर मिरची फ्री. एकावर एक फ्री कारण नो बॉल भीमर चाललाय. ते तर नक्की षटकार 6 धावांसाठी. टोटल 7 धावा धाव फलकावर नक्कीच जुळले गेले. धाव संख्या 36 धाव संख्या. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल आकाश वारगडे यांची. एक गडी बाद 36. पुढील चेंडू चांगला स्क्वेअर काढला. फुल फ्री हिट बॉल. आणखी नाही घेतोय बॅक टू बॅक सलगचा प्रेमच्या बॅट मधनं. 3 षटकार पाहू शकाल. पाहू शकाल प्रेम मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. 4 षटकार मारणारा नक्की पाहू शकाल. हा फलंदाज प्रेमला पाहू शकाल.
पुढील चेंडू पुन्हा एकदा नक्की धाव संख्या 42 42 धाव संख्या पुन्हा एकदा नक्की आकाश अय्यर गेलं तर नक्की चांगला बॉल राहिला गेलाय. आता बरं डॉट पाहायला मिळतोय. राहुल पारधी साहेब कुठे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. गेलं तर नक्की हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवलाय. आणखीन एक झेल ड्रॉप आणि त्याचं मात्र भुगतान मात्र मोठा करावं लागते. धाव संख्या 46. नक्की तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक असतील. आणखीन एक मोठा उडवलाय बॉल आसमानी टोला. पावसाल पंच काय हे चौकार 4 धावा. महागड षटक पाहायला मिळतंय. धावा मात्र येत जात आहे. धाव संख्या 50 ला दगड मध्ये टाळ्या व्हायच्या धोबीपाडा संघ 50 धाव संख्या धाव फलकावर 50 ऑन द बोर्ड. अजून एक शेवटचा बॉल आहे. ओहो याला मात्र सकीदा स्लो वन डिलिव्हरी. धाव संख्या 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. पाहुशाल कैलास 18 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहुशाल 51 धावांची गरज. इथे मात्र मैदानाला आगच लावावे लागेल. 18 बॉल 51 धावा होतील कसे होतील का डिफेंड. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश वारगडे नॉस्ट्रेला पाहुशाल कैलास वागला. 18 बॉल 51 धावा आणि 18 बॉल असतील. पुढील चेंडू पहिला बॉल उडवलाय. तुम्ही मारू शकता तर आम्ही काय नाही. रागाच्या भरात हा हल्ला मात्र चढवला गेलाय. चेंडू सीमा पार षटकार. पुढची पुन्हा गोलंदाज सज्ज. याला पुन्हा एकदा बॉल उडवला आसमानी टोला. क्षेत्ररक्षक नक्की आले गेलेत. ओ हो गोल्डन विकेट. मॅच ची मात्र गोल्डन विकेट घेतली गेली आहे. आकाश वारगडे बॅक टू पवेलियन. धक्का पाहायला मिळतोय. तो पहिल्या चेंडू षटकार दुसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद. नो बॅटर. एक भाऊ गेला तर दुसरा धाकटा भाऊ आलाय साहिल वारगडे. पुढील चेंडू पुण्याचा सतीश. याला मात्र ओहो नो बॉल बीमर बॉल. टोटल नक्की 5 धावा बीमर बॉल हाताळलाय. नक्कीच पाहू शकाल.
एक गडी मध्ये 11 अथवा फ्री हिटची चान्स मात्र असेल. पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सतीश तयार. सतीश टू साहिल वारगडेसाठी. सतीश टू साहिल साठी प्री हिट बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र गोलंदाजी कॅन्सल. एडीदा बॉलिंग कॅन्सल करेगा. 2 बीमर हाताळलेत. ओव्हर कॅन्सल 2 बीमर. ओव्हर चेंज. धाव संख्या 10 फलकावर नक्कीच जाती आहे 18 आकड्यावरती. 2 बॉल टाकले गेलेत. 18 धावा खर्च केल्या आहेत. भीमर पुढील चेंडू नक्की फ्री हिट असेल. चला नवीन गोलंदाज वापरायचा आहे. धावत पडत चला. धुबीपाडा संघ जरा टीम मीटिंग करायची नाहीये. जरा घाई करायची. अजून एक सामना खेळवायचा आहे. 4:45 वाजलेत. कालच्या दिवसामध्ये 6:30 वाजता क्वालिफायचा राऊंड झाला होता मित्रांनो. नाही बॉलची पूर्तता धन्यवाद धन्यवाद डीजे. चला बॉलची पूर्तता करायचे. लवकर लवकर हिरामन द्यायचे बॉल. प्रदीप झुगरे कुठे असतील नक्की संपर्क साधा. प्रदीप दादा झुगरे कुठे नक्की सकाळच्या सत्रामध्ये दिसत नाहीयेत. आमचे परम मित्र कुठे आहेत प्रदीप दादा. रामदास फ्री चान्स आहे या चेंडूवरती. पुन्हा त्याने किती बॉलला उडवला. आसमानी टोला शोधलाय का लाभलाय. मी थांबणं नामुमकिन आहे. कारण मैदान म्हणजे पावसाल गायदराचं मैदान. चौकार आउटफील्ड खूप असते. हो आमचा डीजे वाला सुद्धा काही कमी नाहीये मित्रांनो. त्याला सुद्धा हलक्यात घेतलं चालणार नाहीये. ओहो बॅटर मात्र फिरवली थोडीशी नाखुश आहे. सबनी डिलिव्हरी चेंडूवाला डॉट बॉल. आता मध्ये 14 बॉल आणि 29 धावांची गरज. 14 बॉल आणि 29 धावांची गरज. एका बाजूला पाऊशाल मुन्ना एंटरप्राइजेस पेबली. दुसऱ्या बाजूला धोबीपाडा. एका बाजूला कसारा तर दुसऱ्या बाजूला वासिन. दिशा दाखवून दिली आहे. चेंडू फरार. चौकार राघोजी बांगरेचा छावा. छत्रपतींचा छावा आणि याला 4-4-4 चौकार. पुलचिनू पुणे त्याने केलं मारायचं होतं परंतु मात्र प्रॉपर कनेक्शन जुळलं नाहीये. धाव संख्या पाहू शकाल ती 26. 12 बॉल आणि नक्की 25 धावांची गरज. 12 बॉल 25 धावांची गरज. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही याचं उत्तर मात्र देताना पाहायला मिळत आहे. 12 बॉल 25 धावांची गरज. चला स्पीड अजून एक सामना खेळवायचा मित्रांनो.
12 बॉल आणि 25 धावांची गरज. 12 delivery needed to 25 runs to win. 12 delivery needed to 25 runs to win. नक्की बॉलला उडवलाय मिस्टर कैलास. चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. थँक्यू. 11 बॉल 21 धावांची गरज. आता मात्र पाहू शकाल आकाश यांचं वादळ होतं. आकाशनं मात्र थांबवलंय परंतु मात्र आता मात्र साहिल वारगडे त्यानंतर मात्र मिस्टर कैलास वागला पाहू शकाल. ओम साई चषक गायदरा पुन्हा नक्की युट्यूबवर जुडलेले प्रेक्षक पाहू शकाल. महेंद्र दादा भगत या मॅचचा आनंद घेत आहेत सातत्याने. नक्कीच पाहू शकाल महेंद्र दादा भगत मॅचचा आनंद घेत आहेत. 160 लोक हा सामना लाईव्ह पाहत आहे मित्रांनो. 11 बॉल 21 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. अकरा बॉल 21. पुन्हा एकदा नक्की पाहू शकाल. नक्की क्षेत्रक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावसाठी पाहू शकाल परंतु एकच सिंगल. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसर जाते ती 31च्या घरामध्ये. दहा बॉल 20. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. पुढील चेंडू नक्की फुलणीचा बॉल मात्र खोदून काढला. हो कॅच ऑफ द डे. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. पाहू शकाल 9 बॉल आणि 20 धावांची गरज. ही मोठी लढत पाहायला मिळते मित्रांनो. 9 बॉल 20 धावांची गरज. नो बॅटर रमेशला पाहू शकाल. या सुनार पंचाचा बोट आकाशाकडे. रमेश आला. रमेश गेला आणि रमेश बांगऱ्यांचा बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज गॉन. धन्यवाद डीजे. नक्की हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा नक्की मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. कीपर विकेट कीपर लाजबाब धावून आला होता. आता मात्र 7 बॉल 20 धावांची गरज.
धन्यवाद. सात बॉल आणि 20 धावांची गरज. मला 7 बॉल आणि 20 धावांची गरज. 7 बॉल आणि 20 धावांची गरज. पाऊशाल एका बाजूला धोबीपाडा, दुसऱ्या बाजूला मुन्ना एंटरप्राइजेस पिवळी. नक्की मोठा प्रहारी फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच डीजे. आता मात्र 6 बॉल आणि नक्कीच 14 धावांची गरज. 6 बॉल 14. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. चला टीम मीटिंग करायचं नाहीये. धोबीपाडा संघ अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. तिकडे नक्कीच वाट पाहते संघ कुंभईपाडा संघ. सहा बॉल आणि 14 धावांची गरज. आता मात्र मिस्टर फिनिशर, मिस्टर सिक्सर किंग आहे स्ट्राईक वरती. त्याचं नाव आहे कैलास वाघ. हा खरा वाघ आहे पिवळीचा. आज मात्र नक्कीच पाहू शकाल मित्रांनो. ते सातत्याने म्हटलं जातं ना मित्रांनो. करण गोलंदाज पाहू शकाल. 6 बॉल 14. पहिलाच बॉल उडवला आसमानी. बापरे बाबारी लांबच लांब. चेंडू मात्र नक्कीच पाठवलाय. हा बॉल नक्कीच भेटू शकत नाही असं मला वाटतंय. भरपूर प्रमाणात लांब गेलेला पावशल फटका. थँक्यू. पाहू शकाल तर वाघ आहे स्ट्रायकिंग एंड वरती. 5 बॉल आणि 8 धावाची गरज पडली. आता गाठ आता या गायदरा चषकामध्ये 5 बॉल 8. पाच बॉल 8 धावाची गरज. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा नक्की पाऊस सेट डाऊन सरळ रेषेमध्ये बॉल आलाय आणि बॉल गेलाय. सरळ सेफ शॉट. चेंडू सीमा पार. चौकार. आता मात्र 4 बॉल 4 धावेची गरज. 4 बॉल 4. 4 बॉल आणि 4 धावेची गरज. पाहू शकाल धोबीपाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पिवळी, एका बाजूला कसारा खर्डी तर दुसऱ्या बाजूला शहापूर वासिन. 4 बॉल 4 धावेची गरज. वाघ आहे स्ट्राईक वरती. या वाघाला थांबवणार नाहीये. षटकार 6 धावांसाठी. इट वाघ पिवळीचा ब्रँड. षटकार. धन्यवाद. चला यायचंय टॉस साठी. चला यायचंय.